आणि आता पाहूया महायुतीत बेबनाव आहे का असं म्हणतोय आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। शिंदेंचे 35 आमदार फुटणार, आमदार फोडण्यासाठी रवींद्र चव्हाणांची नेमणूक, संजय राऊतांचा दावा। आमदार फुटतील या कल्पनेत राऊतांनी राहू नये, शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। शिंदेंच्या शिवसेनेकडून युती तोडण्याची सुरुवात, महाराष्ट्र भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। सिंधुदुर्गात शिंदेंनी ठाकरेंना सोबत घेतलं, शिंदेंकडूनच युती धर्म न पाळण्याची सुरुवात असाही आरोप। सत्तेतील 3 पक्षांकडून प्रचारासाठी हेलिकॉप्टर विमानाचा वापर, तू मोठा की मी मोठा, 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू। नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीवरून संजय राऊत यांची टीका। महायुतीतील 3ही पक्ष यापुढे एकत्र राहतील, मुख्यमंत्री फडणवीसांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर। निवडणुकीत महायुतीतील पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं राऊतांनी केलं होतं वक्तव्य। शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच बाहेर काढणार, राऊतांची टीका। तर राऊतांच्या वक्तव्याला काही अर्थ नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत, राऊतांना शिरसाटांचं हे प्रत्युत्तर। नगरपालिका निवडणुकीत मतभेद झाले असतील तर महायुतीत फरक पडणार नाही, पुन्हा समन्वय करून महायुती टिकवू, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। नगरपालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका, त्यामुळे अशी विधानं होत असतात, शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्के यांचं वक्तव्य। आम्ही बंधन पाळतोय, युती धर्म पाळतोय असंही केलं स्पष्ट। लोकल लेव्हलला स्थानिक राजकारणामुळे महायुतीत मतभेद आहेत, मतभेदांवरून एकमेकांवरून विधानं होत आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंकडून महायुतीतील सगळं अलबेल नसल्याचं स्पष्ट। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र मी कुणाच्या 5 पैशाचा मिंदा नाही, समोर बसलेल्यांनी सांगावं, कामासाठी अजित पवारांनी पैसे घेतले, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अजित पवारांचं वक्तव्य। आता पाहूया सांगोल्यात जी धाड पडली त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सांगोला शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी निवडणूक आयोगाकडून तपासणी, सभा संपताच पोलीस पथक कार्यालयात दाखल, कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी, कारवाईनंतर शहाजी बापूंना अश्रू अनावर। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे यांनी सभा संपताच मला घरात जेरबंद केलं, कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून त्यांना जेरबंद केलं, तपासणीनंतर शहाजी बापू यांचा गंभीर आरोप। कोणी सत्तेत आहे किंवा बाहेर यावरून धाड ठरत नसते, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सांगोला शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी पथकाकडून पाहणी। उद्याच्या निवडणुकीनंतर शहाजी बापूंना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल, माजी आमदार दीपक साळुंखे यांची टीका। काल आमच्याकडे देखील कार्यालयावर कारवाई झाली, आम्ही शहाजी बापूंसारखं राजकीय भांडवल केलं नाही, साळुंखे यांचा टोला। शहाजी बापू पाटलांनी 2 दिवसांपूर्वी केलेल्या विधानानंतर निवडणूक आयोगाची कारवाई, मात्र झालेली कारवाई योग्य नाही, शिंदेंनी याची दखल घेतली, मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। छापेमारीचा मुद्दा भावनिक करून मत मागण्याचा शहाजी बापूंचा प्रयत्न, सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची टीका। सांगोला नगरपालिकेत शहाजी बापूंविरोधात शेकाप, भाजप आणि दीपक साळुंखे यांची युती। निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर धंगेकरांनी शहाजी बापूंची भेट घेतली, 3 तारखेनंतर राजकीय भूमिका ठरणार, एकनाथ शिंदे सांगतील तो आदेश 3 तारखेनंतर पाळणार, धंगेकरांचं वक्तव्य। खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतोय, शहाजी बापूंच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवेंचा टोला। तर सांगोल्यातील भाजप शेकापच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी, एलसीबी पथक, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने या 2 पक्षांच्या कार्यालयाचीही केली तपासणी।